गाईस आम्ही आहोत कोमांजली. सो आज आपण निघालो आहोत राणीच्या बागेमध्ये. सो आम्ही रेडी झालो आहोत आणि आपली बुलेटसुद्धा रेडी आहे. ओके, आणि जरा ते बाईकडे फोकस कर. सो ही आहे आमच्या दीदी आणि जिजूनी दिलेली ही छोटीशी बॅग. सो आज आम्ही उद्घाटन केलं आहे. सो हिला घेऊन निघालो आहोत आम्ही राणीच्या बागेत. तर भेटू पुढे. बाय. कोणाकडे स्टँड घ्यायला? कुठे चालला बाप तू? कुठे हा चालला? आमचा सर्वात श्रेष्ठ मित्र, श्रेष्ठ ज्येष्ठ. आमच्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं आहे. मग भाऊ काय एक्सपिरियन्स आहे? चालता चालता तू सांगू शकतोस? खुश आहे भाऊ, खुश आहे. असं वेगळं काय वाटत नाही आम्हाला. जैसे ते वैसे ही का? जैसे ते वैसे ही. 13 वर्ष. हो हा, भावाच्या प्रेमाला 13 वर्ष झाली आहेत. वा वा. असा वेडेपणा करू नको. एवढी चांगली गाडी आहे, एवढा चांगला तू दिसतोयस आणि एवढी चांगली मागे मुलगी बसली तुझ्या. शी. तर आपण आता आलोय राणीच्या बागेत. चला गाडी पार्क करूया पहिला. वाव. सो आपण आता तिकीट काढली आहे आणि आपल्या बाईकची तिकीट आहे 30 रुपये. और तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात तर ही प्राइस आहे 80 रुपीज. आणि जर तुम्ही मिनी व्हॅन घेऊन आलात तर 120. आणि जर तुम्ही मोठी बस घेऊन आलात तर 200 रुपये तुम्हाला पे करायचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पार्किंगची फीस ही फक्त कॅश मध्ये द्यायची आहे. नो जीपे, नो ऑनलाईन. किती गर्दी आहे. सो आपण आत्ताच तिकीट काढली आहे आणि एका पर्सनची तिकीट आहे 50 रुपये. छोट्या मुलांची तिकीट आहे 25 रुपये. आणि जर तुम्ही फॅमिली असाल म्हणजेच हजबंड वाईफ आणि 2 मुलं तर त्यांची एकूण तिकीट आहे 100 रुपये. आणि ते दोन्ही पद्धतीने पेमेंट करू शकतो. तुम्ही कॅशमध्ये पण पेमेंट करू शकता किंवा ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. ओके. सो आम्ही आता प्रवेश केला आहे गार्डनमध्ये. तर प्रवेश करताना एक लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही खाण्याची वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. त्यासोबत जर पाण्याची बॉटल न्यायची असेल तर जर ती स्टीलची असेल तर चालेल, बट प्लास्टिकची बॉटल अजिबात आतमध्ये आणू नका, नाहीतर तुम्हाला गेटवरती सामोरतील. आणि जरी सपोज जर तुमच्याकडे टिफिन असेल किंवा प्लास्टिकची बॉटल असेल तर त्यासाठी फ्री लॉकर्स आहेत कॅश काउंटरकडे. सो तुम्ही ते तिथे ठेवू शकता. राणी बागेतील सर्वात आकर्षक मूर्ती. आज आपण आलो आहोत द क्वीन व्हिक्टोरिया गार्डन मध्ये. क्वीन व्हिक्टोरिया गार्डन असं का ना, त्यामागे रिझन आहे. या उद्यानाची स्थापना 1861 मध्ये करण्यात आली आणि 19 नोव्हेंबर 1862 मध्ये हे जे उद्यान आहे ते पब्लिकसाठी ओपन करण्यात आलं. हे उद्यान स्थापन करण्यामागचं कारण असं आहे, द क्वीन व्हिक्टोरिया म्हणजे इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्यासाठी हे गार्डन स्थापन केलं होतं. त्यामुळे या बागेला राणीची बाग किंवा राणीबाग असं म्हणतात. त्यानंतर ही जी बाग आहे ती फक्त पहिला वनस्पती उद्यान म्हणून ओळखली जात होती. बट 1890 साली या बागेमध्ये प्राणी संग्रहालय सुद्धा ऍड करण्यात आलं. आणि जेव्हा आपल्या देशाला फ्रीडम मिळालं, सो त्या फ्रीडम नंतर 1969 रोजी या बागेचं नाव चेंज केलं आणि नाव देण्यात आलं वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. आणि आज आपण त्यालाच परत राणीची बाग असं म्हणतो.
आता राणीबागेतील सर्वात आकर्षक असा प्राणी म्हणजे वाघ. सो वाघोबाला बघण्यासाठी आमची अंजली खूप उत्सुक आहे. तर बघूयात की आपल्या राणीबागेत आपल्याला टायगर दिसतोय का. आणि अंजलीचं नशीब एवढं खराब आहे की आतापर्यंत जेव्हा ही राणीबागेत आली आहे तिला टायगर अजिबात दिसला नाहीये. आणि माझं आपल्या भावाचं नशीब असं चांगलं आहे की ऑलवेज दिसतो. आला 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 आमचा वाघोबा आला रे, वाघोबा आला रे. तो सर्वात जास्त गर्दी ही फक्त वाघोबाला बघण्यासाठी आहे. बघूयात कुठे दिसतोय का तो. हा तो थोडासा दर्शन झालेला आहे तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ दिसतोय. तो उद्याचा अंजलीला दर्शन झालेलं आहे वाघोबाचं. ते राणीच्या बागेत येण्याचं एक सार झालेलं आहे ते म्हणजे वाघोबा दिसला आहे. हो हो. तर आपल्याला माहिती असेल की राणीच्या बागेमध्ये 3 वाघ होते. एक म्हणजे शक्ती म्हणजे वाघ, आणि दुसरी त्याची वाघीण म्हणजे करिश्मा, आणि त्यांचा छोटासा बछडा म्हणजे रुद्र. पण रिसेंटली न्यूज अशा आल्या की ऑक्टोबर 2025च्या दरम्यानमध्ये रुद्र हा जो छोटा बछडा होता तो एक 3 वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर लगेच नोव्हेंबर 2025 मध्ये शक्ती या वाघाचा मृत्यू झाला. शक्ती या वाघाच्या मृत्यूचं रिझन असं सांगितलं गेलं काही आर्टिकल्स मध्ये की एका आर्टिकल मध्ये असं होतं की त्याच्या श्वसन नलिकेमध्ये हाड अडकलं आणि त्यामध्ये मृत्यू झाला. तर दुसऱ्या आर्टिकल मध्ये असं आहे की त्याला न्यूमोनिया होता आणि त्यामध्ये मृत्यू झाला. आणि ही जी गोष्ट होती ती या बागेतून किंवा म्हणजे ही न्यूज बाहेर यायला थोडासा वेळ लागला. असं म्हणलं गेलं की ही न्यूज बाहेर दिली गेली नाही किंवा ती लपवली गेली. सो यावरती इथल्या मॅनेजमेंटवरती खूप सारे क्वेश्चन्स निर्माण झाले. सो त्यामुळे सध्या आपल्याला या राणीच्या बागेमध्ये फक्त एकच वाघीण दिसते ती म्हणजे करिश्मा वाघीण. सो येत असाल तर अपेक्षा हीच करा की फक्त एकच वाघीण आहे ती म्हणजे करिश्मा वाघीण. आणि जे आपले वाघोबा म्हणजे आपले रुद्र आणि शक्ती हे जे वारले आहेत सो त्यांच्यासाठी काय बोलू आपण. कॅमेरामॅन अंजली. जसं आपण मगाशी सांगितलं की प्रवेशद्वारावरती जर तुमच्याकडे काही टिफिन किंवा पाण्याची बॉटल असेल ती तुम्हाला तिथे सोडून द्यायची आहे. तर रिझन असं आहे की जर तुम्ही आतमध्ये आलात तर इथे कॅफे वाईल्ड आहे. सो जिथे तुम्ही स्नॅक्स किंवा कोल्ड्रिंक्स किंवा काही जे तुम्हाला खायचे पदार्थ आहे ते इथे मिळून जाते. सो आम्ही सुद्धा थोडं पाणी घेतो आणि काही स्नॅक्स घेतो खायला. सो कॅफे मधून काही घेण्यासाठी तुम्हाला कुपन घ्यावं लागेल. त्याची खासियत अशी आहे की तुम्हाला इथे पाणी मिळणार नाही, बाकी कोल्ड्रिंक्स किंवा स्नॅक्स वगैरे मिळेल. कारण की त्यांच्यामध्ये त्यांनी साईडला वॉटर कूलर्स लावले आहेत. सो तिथे तुम्हाला पाणी फ्री आहे. पण बाकी सगळ्या वस्तू महाग आहेत. म्हणजे समोसा 2 40 रुपयाला, बाकी शेवपुरीचे 5 पीस 80 रुपयाला, अशा गोष्टी आहेत. कॅफेच्या बाजूला इथे वॉशरूम आहे. सो आमचा आता स्नॅक झाला आहे थोडा. आता आपण बघूयात की पुढे अजून कोणते प्राणी पक्षी दिसत आहेत. सो इथे आज येण्याचं जे सगळ्यात जास्त मला आनंद होतोय की मला अंजलीला तिच्या सगळ्या भाऊ बहिणीला भेटवता येते. सो जर आज तुम्ही बघाल तर या पाण्यामध्ये पाणगेंडा आहे. जर तुम्ही तो बघाल आणि हे बघाल तर थोडंफार सिमिलर दिसतंय. हा जरा कान चावतो आणि तो बिचारा तिथे पाण्यामध्ये निवांत झोपून पडलेला आहे. तो वरती येण्यास पण तयार नाहीये. बट ठीक आहे, आपण 1 मिनिट थांबूयात. एकाच तोंड वरती दिसतंय. ठीक आहे, उन्हामध्ये लोक बिचारे विश्रांती करतात, आपण काय करू शकतो.
आता आपण चाललो आहोत दुसऱ्या प्राण्याकडे. इथे मंकी झोपले आहेत एकदम छान असे. तर तुम्ही ते बघत असाल की मंकी आपलं जे नेहमीचं काम आहे किंवा काढणं हे करतो आहे. मला असं वाटतं की म्हणलं होतं की आपण सुद्धा यांची ग्रुप आहे. सो इथे आहे सांबर आणि तिथे आहेत स्पॉटेड डिअर. किती आश्चर्याची गोष्ट आहे. पेंग्विन सांगतोय स्वतःच या दिशेला. अरे पेंग्विन आला. सो सध्या आपण पोहोचलो आहोत हम्बोल्ट टँगिंग कक्षाकडे, जे राणी बागेतलं सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि तुम्ही बघा की सर्वात जास्त गर्दी याच ठिकाणी दिसते. आता आत जाऊन ट्राय करू की त्यांची व्हिडिओ घेता येईल. वी विल ट्राय अवर बेस्ट. सॉरी सो आत्ताच आपण पेंग्विनचं दर्शन केलेलं आहे. आणि चांगली गोष्ट अशी म्हणजे की आपल्याला ती व्हिडिओ काढता आली. सो याची खासियत अशी आहे की जे पेंग्विन्स आहेत ते हम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन्स आहेत आणि त्यांना खास करून दक्षिण आफ्रिकेतून मागवलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2019 पासून 2024 पर्यंत जवळजवळ 5 वर्ष यांचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो 25 करोड एवढा त्यांचा खर्च आहे. आणि 2024ला नवीन बजेट जाहीर केलं आहे 3 वर्षांसाठी. आणि त्यामुळे जवळजवळ 20 करोडचा बजेट दिला आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्षी 5.5 करोड याप्रमाणे त्यांनी ते बजेट डिसाईड केलं आहे. त्यामध्ये हे सगळं मेंटेनन्स असेल किंवा स्टाफची सॅलरी असेल. सो ऑब्व्हियसली की आपल्या गव्हर्नमेंटने थोडाफार चांगला खर्च केला आहे. आणि या पेंग्विन्सने राणीबागेचा जो खर्च जो रेव्हेन्यू आहे तो आधीपेक्षा खूप जास्त झाला आहे असं रिसर्च मध्ये कळतं. सो तुम्हाला इथे वरती दिसतील बॅटमॅन नाही होता जो, असं वाटतं वरती पिस्तॉल अटकल्या. सो लहान मुलांना खेळण्यासाठी ते प्लेग्राऊंड सुद्धा आहे. सो म्हणजे पालक इथे निवांत राहू शकतात. मुलांना सोडायचं जसं की तुम्ही त्यांना प्राणी संग्रहालयात सोडून दिलंय प्राण्यांसारखं आणि मस्त आपण फिरायचं. सो आपण खूप सारे प्राणी बघितले. आता आपण चाललो आहोत पक्ष्यांच्या नंदनवनामध्ये. पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड पॅराडाईज.
आता आपण जी पेंटिंग बघितली ती होती डॉक्टर सलीम अली, द बोल्ड मॅन ऑफ इंडिया यांचे. त्यांनी आपलं पूर्ण जीवन हे पक्ष्यांचं संरक्षण करणं, त्यांचं निरीक्षण करणं आणि त्यांचं प्रिझर्वेशन करणं यासाठी केली. त्यासोबत जे साऊथ मुंबईला असणारं BNHS, दॅट इज बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी, यामध्ये सुद्धा त्यांचं खूप महत्वाचा कॉन्ट्रीब्युशन आहे. सो द ग्रेट मॅन. सो आता आम्ही चाललो आहे राणी राज्यातील अजून एका आकर्षणाकडे, दॅट इज मगर आणि सुसर. सो याची खासियत अशी आहे की राणीबागेमध्ये मगर आणि सुसरसाठी एक वेगळी लिव्हिंग गॅलरी बनवली आहे, जी थोडीफार अंडरग्राऊंड म्हणता येईल. सो आपण ट्राय करूया की आपल्या व्हिडिओमध्ये सुसर येईल. सो मगाशी आपण अंडरग्राऊंड व्ह्यू घेतला. सो आता आपण या लिव्हिंग गॅलरीचा टॉप व्ह्यू घेऊयात की वरतून कशी दिसते. सो इथे जरा छान नजारा आहे, म्हणजे वरतून जरा जास्त दिसत आहे. आणि हे आहे सुसरचं तोंड. जर या तोंडमध्ये जर अंधेऱ्या दिलं तर सुसरचे पण दात तुटून जातील. तो आता आपण पोहोचलो आहोत पाण पक्ष्यांना बघण्यासाठी, ॲक्वा बर्ड्स. तो बघा एक मासा खात आहे. भाई तुमचे पाठवा ना, पाठवा पाठवा. काय आहे लोक पाठवा बघत नाही. सो आता आम्ही आलो आहोत तरस आणि बिबट्याला बघण्यासाठी. सगळ्यात दिसतो का. सो हा बघा तरस, मोस्ट डेंजरस. हा सर्वात डेंजरस प्राणी आहे. त्याचं रिझन असं आहे की जर तरसांचा वेळा जर वाघाकडे गेला तर वाघ सुद्धा घाबरतो. त्या दिवशी असंच झालं, मी आणि वाघ चालू गेला तर तरस समोर आला. मी तर उभा राहिलो पण वाघ पळून गेला. सो त्याला कळलं की हा जरा डेंजरस वाटतो, तर आम्ही तरच परत निघून गेलो. तो हा बघा बिबट्या, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय, हा बिबट्या इथे आहे. नाही ना. हा जो स्टॅच्यू आहे तो आहे प्रिन्स अल्बर्ट एडवर्ड सेवन, द प्रिन्स ऑफ वेल्स यांचा. तुम्हाला माहिती आहे की माहिती नाही, बट CSC ला असणारा जो काळा घोडा आहे तो नकली आहे. त्याचं रिझन असं आहे
की जो ओरिजिनल काळा घोडा आहे तो म्हणजे हा स्टॅच्यू. ओके, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा स्टॅच्यू ओरिजिनली काळा घोडा चौक CST ला इथे होता. बट आफ्टर फ्रीडम, जो आपला फ्रीडम मिळालं त्यानंतर 1965च्या दरम्यान तो पुतळा तिथून काढून हा इथे परत बसवण्यात आला. सो आता आपण चाललो आहोत डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये. आम्ही आत्ताच म्युझियम घेऊन आलो, पण तिथे व्हिडिओ काढण्यास अलाव होतो आणि व्हिडिओ घेऊ शकतो नाही. पण काही एकदम फोटोज इथले आहेत तुमच्यासाठी, ते आम्ही नंतर टाकूच. आणि अशा प्रकारे आता आपण हा ब्लॉग संपवत आहोत. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत लाईक करा, शेअर करा